लव्ह लाईफ मध्ये जेवढे कष्ट नाही करावे लागत तेवढे आमच्या कॉलेज लाईफ मध्ये आम्हाला कष्ट करावे लागतात, ते पण नर्सिंग मध्ये स्पेशल. फुल बनून मी फुलच झाली या नर्सिंग मध्ये येऊन. खिशामध्ये दुष्काळ असल्यामुळे त्यातलंच एक फुल उचलून मी माझ्या बर्थडे गर्लला दिली. पण या कार्ट्यांची तर कॉलेज चालू होण्याआधीच पळून जायची प्लॅनिंग होती. आमच्या पौर्णिमेला जन्मलेल्या पापी गुडियानी घेतला होता आयफोन 17 आणि शांतीत क्रांती करणाऱ्या आमच्या पापी गुडियाला पार्टी मागितल्यावरती हेच तिचं रिॲक्शन होतं आणि हेच दुःख पचून आम्ही निघालो होतो आमच्या पोस्टिंगला. नर्सिंग स्टुडंट असून मी बालवाडीत काय करते मलाच समजत नाही, कारण मला असं वाटतं की माझाच बेस कुठेतरी कमी पडलेला आहे शिकण्यामध्ये. मग काय पोरांचे डब्बे उचकू बघितले आणि बॉटली तर काय वाटलं पळूनच घेऊन जावं, पण ठीक आहे म्हटलं. पोरांची तोंड बघून मला दया आली आणि ह्याच बालवाडीत मला माझा 2.0 व्हर्जन बघायला भेटला आहे. 4 पावलं काय चालली आम्हाला लागली भूक आणि आम्ही ते स्टुडंट आहोत जे दुसऱ्यांना सांगतो की बाहेरचं खाऊ नये. कशाचीच लाज न बाळगता मी बसले माझ्या सीटवर आणि त्यात पण फुल तिकीट घेऊन हाफ तिकीट सारखं बसावं लागलं. क्लासमध्ये एंट्री मारल्या बरोबर आमच्या पापी गुडीने दाखवले तिचे कार असताना ते पण मेडिसिन चोरून आणले. एवढे कष्ट केल्यानंतर झोप तर खूप गरजेचीच आहे. झोप घेऊन झाल्यानंतर आम्हाला बसवलं बळजबरी प्रेझेंटेशन बघायला. कॉलेजने दत्तक घेतल्याचे चाळे तर कधी संपणारच नाही. चालू होतं 8ला आणि सुटतं 5ला. ही कुठली पद्धत झाली? त्यामुळेच आम्हाला घ्यावं लागलं शॉर्टकट आणि शॉर्टकट घेऊन आम्ही निघालो घरी. जाऊन घेतले चहाचे 2 घोट आणि केला आराम. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. बाय गाईज.